नमस्कार. आपण लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 विषयी बघणार आहोत. बघा, आधी हे समजून घ्या कोणातर्फे दिला जातो. तर दीनानाथ मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. कधी दिला जातो? तो 24 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर स्मृती दिन असतो. 24 एप्रिलला त्या दिवशी तो दिला जातो. त्याच्यानंतर सुरुवात कधी झाली तर 2022ला सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघा, रिसेंटचा पुरस्कार आहे, त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासून आत्तापर्यंतचे सगळे पुरस्कार माहिती पाहिजे. तर बघा, किती पहिले 4 पुरस्कार म्हणजे 2025चा जो आहे तो 4थ्या नंबरचा पुरस्कार आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तो मिळाला कोणाला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालेला आहे. बघा, 2022 पासून सुरुवात झाली म्हणजे लक्षात ठेवा. बघा, 2022, 23, 24 आणि 25. 2025चा कितव्या क्रमांकाचा येईल? 4थ्या क्रमांकाचा येईल. मग पहिला 2022चा कोणाला मिळाला? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना. नंतरचा मिळाला आशा भोसले यांना, नंतर अमिताभ बच्चन यांना, आणि रिसेंटचा कोणाला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. काय बघितलं आपण? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बघितला. कोणातर्फे दिला जातो, कधी दिला जातो, कितव्या नंबरचा आहे, कधीपासून सुरुवात झाली आणि जितक्यांना मिळाला आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. पहिला मिळाला नरेंद्र मोदीजींना, दुसरा आशा भोसले, तिसरा अमिताभ बच्चन आणि आत्ताचा जो मिळाला आहे तो कुमार मंगलम बिर्ला यांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, लता मंगेशकर यांच्या नावावरून टोटल 3 पुरस्कार आहेत. ते तिन्ही पुरस्कारांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. म्हणजे ते तिन्ही पुरस्कार कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. धन्यवाद.